नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी एक नवीन अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। बार्टी, टार्टी, आरटी, सारथी, महाज्योती विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की सर जागा किती आहेत, टोटल अर्ज किती आले, त्यानुसार कट ऑफ किती लागेल हे सांगा सर। त्यानुसार आजचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। व्हिडिओला स्किप न करता तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आज तुम्हाला देणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशाच प्रकारच्या नवीन अपडेट्ससाठी। तर चला विद्यार्थी मित्रांनो, टोटल अर्ज किती आले, कट ऑफ किती राहील हे आपण इथे बघूया। यामध्ये तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षण कार्यक्रम निहाय प्राप्त झालेल्या अर्जाच्या संख्याचा तपशील। आरटी IBPS ला जे जागा टोटल फॉर्म आलेले होते ते 1913, आरटी महाराष्ट्र MPSC ला जे आलेले होते विद्यार्थी मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही त्याला 67, आरटी MPSC इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला 380, महाराष्ट्र आरटी MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी ला 3967 पदे आलेले आहेत। त्याचबरोबर MPSC स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्री ट्रेनिंग स्कीम मध्ये आलेले आहेत 3373। त्याचबरोबर आरटी मिलिटरी ट्रेनिंगला जे आलेले आहेत ते 859 पदे फॉर्म प्राप्त झालेले आहे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर पोलीस ट्रेनिंगला आरटीला 9990 फॉर्म आलेले आहेत। त्याचबरोबर इथं बघू शकता की आरटी स्टाफ सिलेक्शन कमिशनला जे आले होते ते 2222, UPSC ला 2026। त्याचबरोबर बार्टी, आता बार्टीचे फॉर्म बघूया। बार्टी IBPS ला 18430, MPSC ला 542, त्याचबरोबर MPSC बार्टी इंजिनिअरिंग सर्व्हिसला 3557। त्यानंतर तुम्ही इथे बार्टी MPSC ला ग्रुप बी आणि ग्रुप सी ला 26203, MPSC त्याचबरोबर तुम्ही बघू शकता स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्ह 22887। त्याचबरोबर मिलिटरी अँड पॅरामिलिटरीला जे आलेले होते बार्टीसाठी ते 4476। त्याचबरोबर इथे बघू शकता बार्टी SSC ला जे आलेले होते ते 19261, UPSC बार्टीला 13436। त्याचबरोबर आता महाज्योतीचे जे MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी चे पदे होते त्याला फॉर्म आलेले होते 45345। त्याचबरोबर MPSC स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्हला आलेले होते 37851। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही की UPSC महाज्योती UPSC ला जे आलेले होते 24694 पदे। त्याचबरोबर आता सारथी IBPS साठी जे आलेले होते ते इथे 10963। MPSC ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साठी त्यासाठी फॉर्म आलेले होते 331 आणि MPSC ला जे आहे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्व्हिसला सारथीमध्ये जे आले होते 2781। त्याचबरोबर आता विद्यार्थी मित्रांनो सारथीमध्ये सुद्धा तुम्ही ते बघू शकता MPSC स्टेट सर्व्हिसला 20197, SSC सारथीला जे आले होते 10856, सारथीसाठी UPSC ला 11404। त्याचबरोबर TRTI IBPS ला बघू शकता इथे 11856। त्याचबरोबर MPSC TRTI ला आले होते 21445, महाराष्ट्र ज्युडिशियल MPSC ला आले होते 238। त्याचबरोबर इंजिनिअरिंग सर्व्हिस टार्टी MPSC MES ला जे आलेले होते ते 1622, महाराष्ट्र MPSC स्टेट सर्व्हिस कॉम्पिटिटिव्हला आले होते 19070। आणि त्याचबरोबर इथे स्टाफ सिलेक्शनला बघू शकता तुम्ही TRTI ला 14064 आणि UPSC ला TRTI ला आले होते 7645। आता यामध्ये TRTI मध्ये कोणती एक्झाम नाही झालेली आहे, जे आहे पोलीस भरती चालू आहे। त्याचबरोबर आता मिलिटरी वाली जे चालू आहे आणि जे PSI STI याच्यासाठी सुद्धा इथे चालू आहे विद्यार्थी मित्रांनो अर्ज। एवढे अर्ज होते। आता विद्यार्थी मित्रांचा प्रश्न होता की सर कट ऑफ किती लागेल। तर विद्यार्थी मित्रांनो सर्व संस्था आहेत आणि सर्व संस्थांमधले जे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत जसं IBPS MPSC ग्रुप बी ग्रुप सी UPSC SSC याचे तुम्हाला जे कट ऑफ आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांना 50+ मार्क आहेत, ज्या विद्यार्थ्यांना 50+ मार्क आहेत ते विद्यार्थी आपला सिलेक्शन 100% तर नाही पण 99% समजा। विद्यार्थी मित्रांनो काही विद्यार्थी असे भेटतील तुम्हाला टॉपर, त्यांना 70 मार्क आहेत, कोणाला 80 मार्क आहेत,
कोणाला 90 मार्क आहेत, कोणाला 85 मार्क आहेत, असे विद्यार्थी सुद्धा भेटतील. हे तुम्हाला टॉपरच्या लिस्टमध्ये भेटतील. जसं बँकिंग आहे, UPSC आहे, MPSC आहे, इथे तुम्हाला पर्सेंटाईल मेथड भेटेल. आता रँकनुसार ते पर्सेंटाईल दिसत असते. ते वेगवेगळ्या जे आहेत एक्झाम्स आहेत त्याचे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळे कट ऑफचे व्हिडिओ सुद्धा आपल्या ते यूट्यूब चॅनलवर तुम्हाला दिसून जातील. त्याच्या डिस्क्रिप्शन मी तिथे देणार. तुम्हाला किती स्कोर आहे ते तुम्हाला ते माहिती चाललं. त्याच्या कट ऑफचे व्हिडिओ सुद्धा तुम्हाला बनवण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या सेफ स्कोर ज्या विद्यार्थ्यांना 50 ते 55 पर्यंत आहे, कमीत कमी सांगत आहे. बाकी जे याच्यापेक्षा जास्त आहे त्यांच्या तर होणारच, पण जे विद्यार्थ्यांना कमी आहे, ज्या विद्यार्थ्यांना 40 आहे, ज्या विद्यार्थ्यांना 45 आहे, ज्या विद्यार्थ्यांना 50 आहे, ज्या विद्यार्थ्यांना 55 आहे, त्यांना वाटत आहे की सर आमचं सिलेक्शन होईल का. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता मागच्या कट ऑफ नुसार ह्यावेळेसचे जे कट ऑफ होतं ते तुम्ही बघू शकता. मागचं जे कट ऑफ मी व्हिडिओमध्ये सांगितलं आहे ते व्हिडिओ सुद्धा पहा. तरी एकदा सांगतो की तुम्हाला जसं पोलीस भरतीचं आहे तिथे तुम्हाला 88 वाला टॉपर होता आणि 54 वाला जो आहे तो कमीत कमी वाला स्कोर होता. ह्या वेळेस सुद्धा तुम्हाला 50 ते 55च्या मधात तुम्हाला पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. 50 ते तुम्हाला 55च्या मधात तुम्हाला कट ऑफ पाहायला भेटणार आहे. आता हा सगळं एक्सपेक्टेड आहे. 100% कोणीच नाही सांगू शकतो. 100% डाटा संस्थेजवळ असते की कट ऑफ किती लागणार आहे ते त्यांच्यानुसार. पण सगळे यूट्यूबवर जे आहेत ते तुम्हाला एक्सपेक्टेडच सांगू शकतात विद्यार्थी मित्रांनो. आणि हा सुद्धा एक एक्सपेक्टेड आहे. 50 ते 55च तुम्हाला ह्यावेळेस सुद्धा पाहायला भेटणार, कारण पेपर अवघड होता, वेगवेगळ्या शिफ्टमध्ये झाला आणि वेगवेगळ्या शिफ्टनुसार तुम्हाला जे आहे नॉर्मलायझेशन सुद्धा होणार आहे. हे सुद्धा तुम्ही समजून घ्या. त्याचबरोबर आता जसं 3000 जागा बार्टीसाठी आलेले होते विद्यार्थी मित्रांनो. बार्टीसाठी 3000 जागा देतात ते. यामध्ये आता 500 जे जागा आहेत, 500 जागा ते पोलीस भरतीसाठी जे 500 जागा आहेत ते तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आता RT मध्ये घालतात, त्या पोलीस भरतीमध्ये घालतात, हे अजूनपर्यंत कन्फर्म झालेलं नाही. पण आता सुद्धा तुम्हाला सुद्धा एवढे जागा तुम्हाला पाहायला भेटतील विद्यार्थी मित्रांनो. अजून बाकीच्या याचा आहे जे पूर्ण डाटा आलेला नाही. जसं डाटा आला तसं आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वात पहिले तुम्हाला भेटणार आहे. म्हणून जास्तीत जास्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या अपडेटसाठी. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, तुमचा स्कोर सुद्धा सांगा आणि काही क्वेरीज असतील ते सुद्धा सांगा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या अपडेट सोबत. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.